Hello everyone, welcome to our YouTube channel Saini School Guide. In last video we have learned the nouns and the types of noun, and in this video we are going to learn the noun number. And if you are new to our channel, please subscribe so that you can get the notifications of next video. So let's start the topic. There are two numbers in English language. The first is singular and the second is plural. म्हणजेच काय तर इंग्लिश लँग्वेजमध्येही मराठीप्रमाणेच दोन नंबर्स आहेत. एक तर आहे सिंग्युलर आणि दुसरा आहे प्लुरल. तर सिंग्युलरचा अर्थ काय होतो बघा, सिंग्युलरचा अर्थ सिंगल म्हणजेच काय तर अ नाउन दॅट डिनोट्स वन पर्सन ऑर थिंग इज सेड टू बी इन द सिंग्युलर नंबर. म्हणजेच काय की असा नाउन की जो काय करतो फक्त एक व्यक्ती किंवा एक वस्तू इंडिकेट जर करत असेल किंवा दर्शवत असेल तर त्याला काय बोललं जातं तर सिंग्युलर नंबर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बॉय, ट्री, काऊ एक्सेट्रा. आता आपण जर प्लुरल बघायचं झालं तर प्लुरलमध्ये काय होतं तर अ नाउन दॅट डिनोट्स मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग इज सेड टू बी इन द प्लुरल फॉर्म. म्हणजेच काय तर असा नाउन की जो काय करतो तर एक किंवा एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती इंडिकेट करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं तर प्लुरल नंबर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आता बॉय हे सिंगल फॉर्ममध्ये आहे तर बॉयचं प्लुरल फॉर्म काय होणार आहे तर बॉईज होणार आहे. आता ट्री हे सिंग्युलर फॉर्म आहे आणि ट्रीचं प्लुरल फॉर्म काय होणार आहे तर ट्रीज असं होणार आहे. आता काऊ हे सिंग्युलर आहे, काऊचं प्लुरल काय होईल तर काऊज होईल. आता बुक जर आपण बघितलं तर बुक हे सिंग्युलर आहे आणि बुकचं प्लुरल काय होणार आहे तर बुक्स असं होणार आहे. सो अशा प्रकारे काय आहे तर इंग्लिश लँग्वेजमध्ये दोन नंबर्स आहेत, सिंग्युलर आणि प्लुरल. सो इंग्लिशमध्ये काय आहेत तर हे प्लुरल्स फॉर्म करायच्या काही मेथड्स किंवा काही रूल्स आहेत. तर ते रूल्स आपण वन बाय वन बघूयात. तर बघा आता हाऊ प्लुरल्स आर फॉर्म. तर रूल नंबर फर्स्ट काय आहे द प्लुरल्स ऑफ नाउन्स इज जनरली फॉर्म बाय ॲडिंग यस सफिक्स टू द सिंग्युलर्स. त्याच्या जनरल फॉर्म आहे. जनरली काय करतात तर जे सिंग्युलर नाउन्स आहेत तर सिंग्युलर नाउन्सना एस सफिक्स ॲड करून काय केलं जातं तर प्लुरल्स हे फॉर्म केले जातात. फॉर एक्झाम्पल आता सपोज आपण बॉय जर घेतलं तर बॉयच्या शेवटी आपण फक्त एस ॲड करून काय करू शकतो त्याचा प्लुरल फॉर्म तयार करू शकतो. आता सेकंड एक्झाम्पल आहे ट्री. तर ट्रीचा प्लुरल फॉर्म कसा होणार आहे ट्रीज असा होणार आहे. म्हणजे शेवटी काय ॲड केलं आपण एस सफिक्स ॲड केलेला आहे. सफिक्सचा अर्थ काय होतो की शेवटी ॲड करणं म्हणजे एखाद्या वर्डच्या शेवटी शब्द म्हणजे वर्डच्या शेवटी एखादा लेटर किंवा ग्रुप ऑफ लेटर ॲड करण्याचा अर्थ काय होतो तो सफिक्स होतो. आता बुकचं हे सिंग्युलर फॉर्म आहे आणि बुकचं प्लुरल फॉर्म करायचं असेल तर काय करणार आहोत आपण यस सफिक्स ॲड करणार आहोत. सो बुकचं प्लुरल काय होणार आहे बुक्स. इन द सेम वे गर्ल्सचं काय होणार आहे गर्ल्स, काऊचं होणार आहे काऊज, पेनचं होणार आहे पेन. सो हा जो आहे तो जनरल फॉर्म आहे प्लुरल फॉर्म करण्याचा. नाव रूल नंबर सेकंड काय आहे तर नाउन्स एंडिंग इन एस, एस एच, सी एच और एक्स फॉर्म दी प्लुरल्स बाय ॲडिंग इयस टू दी सिंग्युलर. म्हणजेच काय याच्यामध्ये ज्या नाउनचे एंडिंग जे आहे ते जर यस, एस एच, सी एच किंवा एक्सने होत असेल तर त्या सिंग्युलर नाउनना आपण इयस सफिक्स ॲड करून कसं काय करू शकतो प्लुरल फॉर्म तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता बघायचं झालं तर फर्स्ट एक्झाम्पल आपण क्लास असं घेऊयात. आता क्लासचं जे एंडिंग आहे तर क्लासचं एंडिंग कशाने झालेलं आहे तर यसने झालेलं आहे. मग क्लासचं प्लुरल करताना काय करायचं आहे फक्त इयस सफिक्स ॲड करायचं आहे. सो क्लासचं प्लुरल काय होणार आहे क्लासेस. त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आहे ब्रश. आता आपण सेकंड एक्झाम्पल घेऊयात ब्रशचं एंडिंग झालेलं आहे एस एचने, इथं आहे एस एच. सो याला काय करायचं आहे फक्त इयस सफिक्स ॲड करायचं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात ब्रांच. आता ब्रांचची एंडिंग झालेली आहे सी एचने. सो ब्रांचचं प्लुरल काय होणार आहे ब्रांचेस. त्याच्यानंतर पुढचं आहे मॅच, MATCH एंडिंग झालेलं आहे सी एचने. सो प्लुरल काय होणार आहे याचं मॅचेस, MATCHES. त्याच्यानंतर डिश आहे एंडिंग झालेलं आहे SHने. सो त्यामुळे काय होणार आहे डिशेस. त्याच्यानंतर सपोज टॅक्स आपण जसं की एक्स पण आहे याच्यामध्ये. सो टॅक्स असेल टॅक्सचं काय होणार आहे टॅक्सेस. म्हणजे काय करायचं आहे फक्त आपल्याला इयस सफिक्स ॲड करायचं आहे. आता आपण बॉक्स एक्झाम्पल घेतलं तर एंडिंग झालेलं आहे एक्सनी. सो इथं पण काय करणार आहोत आपण प्लुरल फॉर्म करत असताना इयस सफिक्स ॲड करणार आहोत. सो इन दिस वे किंवा अजून सपोज एक्स्ट्रा एक्झाम्पल बघायचे झाले तर वॉच आहे, वॉच पण एंड झालेला आहे सी एचने. सो इथं पण काय करणार आहोत आपण इयस सफिक्स ॲड करणार आहोत. सो अशा प्रकारे काय करू शकतो आपण की ज्या नाउनचे एंडिंग जे आहेत तर ते जर एस, एस एच, सी एच किंवा एक्स झाले असतील तर त्यांच्या म्हणजे त्याला काय करायचं आहे आपल्याला इयस सफिक्स ॲड करून त्यांचे प्लुरल्स आपण फॉर्म करू शकतो.
आता रूल नंबर 3 काय आहे बघा, तर मोस्ट नाउन्स एंडिंग इन ओ ऑल्सो फॉर्म द प्लुरल बाय ॲडिंग इयर्स टू द सिंग्युलर. म्हणजेच काय की असे नाउन की ज्यांचं एंडिंग ओनी होतं, तर त्या नाउन्सना आपण काय करू शकतो, तर इयर्स ॲड करून त्यांचा प्लुरल फॉर्म आपण तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं जर पोटॅटो, सपोज पहिलं एक्झाम्पल आहे पोटॅटो, तर त्याचं काय करणार आहोत आपण, ओने एंडिंग झालेलं आहे. सो त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, इयर्स सफिक्स ॲड करायचं आहे. सो हे काय होणार आहे, पोटॅटोज. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊयात मँगो. मँगोचं एंडिंग पण कशाने झालेलं आहे, तर ओने झालेलं आहे. सो प्लुरल काय होणार आहे याचं, मँगोज असं होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल नेक्स्ट बघूया बफॅलो. याचं पण एंडिंग झालेलं आहे ओनी. सो काय होणार आहे प्लुरल, याचं प्लुरल फॉर्म बफेलोज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हिरो. हिरोचा एंड पण झालेला आहे ओनी. सो याचं काय होणार आहे, हिरोज. म्हणजे काय करायचं आहे, फक्त आपल्याला इयर्स सफिक्स ॲड करायचा आहे. आता नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे निग्रो. निग्रोचं एंडिंग झालेलं आहे ओनी. सो काय होणार आहे, निग्रोज. त्याच्यानंतर वोल्कॅनो. वोल्कॅनोचं एंड पण झालेलं आहे ओनी. सो याचं प्लुरल काय होणार आहे, ओल्कॅनोज. त्याच्यानंतर इको. इकोचा एंड पण झालेला आहे ओनी. सो याचं काय होणार आहे, इकोज. अजून एक्झाम्पल बघायचं झालं तर अजून आहे कार्गो. कार्गोचं एंड झालेला आहे ओनी. सो याचं प्लुरल काय होणार आहे, कार्गोज. सो काय आहे, तर ओनी जर एंड होत असेल तर काय करायचं आहे, फक्त आपल्याला इयर्स सफिक्स ॲड करून त्याचे आपण प्लुरल फॉर्म करू शकतो. पण आता इथं आपण हा रूल बघितला, पण त्याला काही एक्सेप्शनल केसेस पण आहेत. म्हणजेच काय की बट फ्यू नाउन्स एंडिंग इन ओ मेअरली ॲड यस. म्हणजेच काय की असे काही नाऊन आहेत की जर ओने एंड होत असेल तर फक्त काय होतं, फक्त मेअरली म्हणजेच फक्त यस ॲड करून त्याचा प्लुरल फॉर्म तयार केला जातो. मग असे कोणते एक्झाम्पल्स आहेत, तर एक्झाम्पल फर्स्ट आहे डायनॅमो. काय एक्झाम्पल आहे, डायनॅमो. मग याचं प्लुरल काय होणार आहे, डायनॅमोस. म्हणजे फक्त काय करायचं आहे आपल्याला, शेवटी एस ॲड करायचा आहे. सो हे झालं डायनॅमो. सेकंड एक्झाम्पल जर आपण बघितलं सोलो. सोलोचा एंड झालेला आहे ओनी, पण प्लुरलमध्ये काय करायचं आहे, फक्त आपल्याला एस सफिक्स ॲड करायचं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात पियानो. पियानोचा एंड पण झालेला आहे ओनी. सो त्यामुळे काय होणार आहे, हे पियानोज. अजून आपण एक्झाम्पल बघितले तर लोगो. लोगो पण एंड झालेला आहे ओनी. तो त्याचा प्लुरल काय होणार आहे, लोगोस. म्हणजे असे काही नाउन्स आहेत की जरी त्यांचं एंडिंग ओनी होत असेल तरी तिथं फक्त काय करायचं आहे, एस सफिक्स ॲड करायचं आहे. रूल नंबर 4. आता रूल नंबर 4 काय आहे, तर नाउन एंडिंग इन वाय प्रिसिडेड बाय अ कॉन्सोनंट फॉर्म देअर प्लुरल बाय चेंजिंग वाय इंटू आय अँड ॲडिंग इयर्स. आता याचा अर्थ काय होतो की असे नाउन की ज्यांचा एंड जो आहे तो वायने झालेला असेल, प्लस त्याच्या प्रिसिडेड बाय कॉन्सोनंट. प्रिसिडेडचा अर्थ होतो की ते एंडिंग तर वायने झालेलं आहेच, पण त्यांच्या आधी काय आलेलं आहे, तर कॉन्सोनंट आलेलं असेल, तर त्यांचे प्लुरल फॉर्म करत असताना काय करायचं आहे, तर वायचा चेंज जो आहे तो आयमध्ये करायचा आहे. म्हणजे वाय तिथलं रिप्लेस करायचं आहे आपल्याला आयनी, आणि शेवटी काय ॲड करायचं आहे, तर इयर्स सफिक्स ॲड करायचं आहे. सो रूल काय आहे ह्या, सो इफ नाउन एंडिंग इन वाय प्रिसिडेडचा अर्थ होतो की त्याच्या आधी काय आलेला हवं आहे, तर कॉन्सोनंट साऊंड असायला हवा, कॉन्सोनंट असायला हवं. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, सो वायला आपण आयमध्ये रिप्लेस करायचं आहे, आणि शेवटी काय करायचं आहे, तर इयर्स आपल्याला ॲड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बेबी. काय एक्झाम्पल आहे, बेबी. आता बेबीच्या एंडला काय आहे, वाय आहे, आणि वायच्या आधी काय आहे, कॉन्सोनंट आहे. बीज कॉन्सोनंट माहिती आहे आपल्याला, ए ई आय ओ यू हे काय आहेत, वोवल साऊंड्स आहेत, आणि बाकी सगळे काय आहेत, कॉन्सोनंट्स आहेत. सो त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, हा वाय रिप्लेस करायचा आहे आयने. म्हणजे काय होणार आहे, हे आय, आणि पुढे काय करायचं आहे, तर इयर्स सफिक्स आपल्याला ॲड करायचं आहे. आता सेकंड एक्झाम्पल आपण बघूयात लेडी. लेडीचं पण सेम करायचं आहे. काय होणार आहे, लेडीज. म्हणजे वाय चेंजेस टू आय अँड ॲड इयर्स सफिक्स. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे सिटी. आता सिटीमध्ये हे शेवटी वाय आहे, वायच्या आधी टी आहे, कॉन्सोनंट आहे. सो इथं पण काय करायचं आहे आपल्याला, वायचा आय करायचं आहे आणि इयर्स ॲड करायचा आहे. आता पुढचं एक्झाम्पल आहे आर्मी.
आर्मीमध्ये पण बघा हा वाय आहे, त्याच्या आधी कॉन्सोनंट आहे, सो काय होणार आहे हे आर्मीज. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं असेल तर स्टोरी. स्टोरी ऑल्सो एंड्स विथ वाय अँड प्रिसिडेड बाय कॉन्सोनंट, सो स्टोरीचं काय होणार आहे स्टोरीज. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे पोनी. पोनीमध्ये पण काय होणार आहे ह्याचं पोनी. सो काय रूल आहे हा, तर जर वाय असेल शेवटी आणि त्याच्या आधी कॉन्सोनंट असेल तर काय करायचं आहे, वायचं रिप्लेस करून आय करायचं आहे आपल्याला आणि त्याच्या शेवटी काय करायचं आहे तर ईएस ॲड करायचं आहे. आता नेक्स्ट जो रूल आहे तो आहे अ फ्यू नाउन्स फॉर्म देअर प्लुरल बाय चेंजिंग द इनसाइड वोवल ऑफ द सिंग्युलर. म्हणजेच काय की असे पण काही नाउन्स आहे की ते काय करतात, त्यांचे इनसाइड वोवल जे आहेत ते वोवल्स काय करतात चेंज करतात आणि काय करतात त्यांचे प्लुरल्स फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल आपण समजा घेतलं मॅन. आता मॅनमध्ये कोणतं वोवल आहे, एक. वोवेल कोणते आहेत ए, ई, आय, ओ अँड यू. तर मग एचं काय होतं ई होणार आहे, म्हणजे इनसाइड वोवल काय झाला चेंज झाला आणि तो ई झाला, सो मॅनचं काय झालं मेन. आता आपण जर फूट बघितलं तर फूटचं काय होणार आहे फीट, म्हणजे ओ चेंजेस टू ई. इन द सेम वे टीथ आहे, सॉरी टूथ आहे, तर टूथचं काय होणार आहे टीथ होणार आहे, म्हणजे टूथ हे ओ आहे चेंजेस टू ई. अजून एक्झाम्पल बघायचे झाले तर वुमेन आहे, वुमनचं काय होणार आहे वुमनचं होणार आहे विमेन, म्हणजेच काय तर ओ चेंजेस टू ई. त्याच्यानंतर माऊस आहे MOUSE. आता इथे दोन ओवल्स आहेत ओ आणि यू, तर माऊसचं काय होणार आहे माईस, म्हणजेच हा ओ यू चेंज होऊन काय झालं माईस. इन द सेम वे लाऊज आहे, तर लाऊजचं काय होणार आहे लाईस, म्हणजे ओ यू चेंज झाला कशामध्ये तर आयमध्ये. अजून एक एक्झाम्पल झालं बघायचं तर गूज आहे GOOSE, त्याचं काय प्लुरल काय होतं गीज, म्हणजेच काय तर ओ चेंजेस टू ई. सो अशा प्रकारे काय आहेत हे तर काही प्लुरल्स आहेत की ते काय करतात त्यांचे जे इनसाइड वोवल्स आहेत ते इनसाइड वोवल चेंज करून काय करतात त्यांचे प्लुरल फॉर्म करत असतात. नाउ रूल नंबर 6 काय आहे बघूयात आपण. द फॉलोइंग नाउन्स एंडिंग इन एफ और FE फॉर्म देअर प्लुरल बाय चेंजिंग एफ और FE इंटू व्ही अँड ॲड ES. याचा अर्थ काय होतो की असे नाउन की ज्यांचे एंड झाला कशाने एफने किंवा एफईने जर एंड झाला असेल तर तो एफ किंवा FE जो आहे तो चेंज कशामध्ये होतो तर व्हीमध्ये होतो आणि शेवटी काय होतं त्याच्यामध्ये ES ॲड करत असतो आपण, म्हणजे हा आहे रूल नंबर 6. सो द फॉलोइंग नाउन्स एंडिंग इन एफ और FE फॉर्म देअर प्लुरल बाय चेंजिंग एफ और FE इंटू व्ही अँड ॲड ES. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर थीफ. द थीफचं एंड झालेला कशाने आहे तर एफने झालेला आहे, सो हे थीफचं काय होणार आहे थ्यूज, म्हणजे एफ चेंज झाला कशामध्ये व्हीमध्ये आणि काय ॲड केलं शेवटी आपण ES ॲड केलं. पुढचं आहे लोफ LOAF. तर लोफचं काय होणार आहे तर हा एफ चेंज होणार आहे व्हीमध्ये आणि शेवटी काय करणार आहोत तर ES ॲड करणार आहोत. नेक्स्ट आहे वाईफ. आता इथं काय आहे FE आहे, सो FE चेंज टू व्ही आणि काय करायचं आहे पुढे ES सफिक्स ॲड करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे नाईफ. नाईफमध्ये पण शेवटी FE आहे, सो काय करणार आहोत आपण ते व्हीमध्ये चेंज करणार आहोत आणि काय करणार आहोत तर ES ॲड करणार आहोत. पुढचं आहे वुल्फ. काय आहे वुल्फ, सो वुल्फ चेंज झालेला आहे एफनी, सो काय होणार आहे तर वोल्स, म्हणजेच काय तर झालं काही तर एफचं काय केलं आपण व्ही आणि ES सफिक्स ॲड केलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे काफ. काफचं काय होणार आहे कार्व्स, सो एफ चेंजेस टू व्ही अँड ॲड. तसंच इन द सेम वे लाईफ पण आहे, लाईफचं एंडिंग कशाने होतं FEने होतं, सो हे काय होणार आहे लाईव्स होणार आहे. त्याच्यानंतर हाफ आहे, एंडिंग झालेला आहे FEने, सो याचं काय होणार आहे हाल्व्स. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे इल्फ. इल्फचं काय होणार आहे इल्व्स. सो अशा प्रकारे काय केलं आपण जर एंडिंग जर
एफनी किंवा एफनी होत असेल तर त्याचं काय केलं, वी केलं आणि शेवटी काय केलं आपण ईएस सफिक्स ॲड करून त्यांचे प्लुरल फॉर्म केले. पण बघा आता असे पण काही वर्ड्स आहेत की त्यांचा एंड जो आहे तो कशाने झालेला आहे, एफने झालेला आहे, पण त्याचे प्लुरल्समध्ये काय आहे तर तुम्ही एस पण ॲड करू शकता आणि व्ही ई एस पण ॲड करू शकता. म्हणजेच काय द फॉलोइंग नाउन्स हॅव इदर एस और व्ही ई एस टू द प्लुरल्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर घेतलं डॉर्फ, काय घेतलं तर डॉर्फ, तर तुम्ही याचे दोन प्लुरल्स फॉर्म करू शकता, एक म्हणजे डॉर्फ्स आणि डॉव्स. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याचे प्लुरल्स हे फॉर्म करू शकता. पुढचं एक्झाम्पल स्कार्फ आहे, तर स्कार्फचं काय होऊ शकतं, स्कार्फ्स किंवा स्कार्फ्स. इन द सेम वे हुफ्स आहे, HOOF, तर त्याचं तुम्ही हुप्स पण करू शकता किंवा हुफ्स पण करू शकता. म्हणजेच काय की ह्या दोन ह्यांना काय आहेत, प्लुरल्स आहेत. म्हणजे एकमध्ये तुम्ही एस पण ॲड करू शकता, दुसरं म्हणजे तुम्ही एफ काढून तिथं VES पण ॲड करू शकता. आता बघा असे पण काही वर्ड्स आहेत की ते वर्ड्स कशाने एंड झालेले आहेत तर एफ किंवा, म्हणजेच काय की असे पण काही वर्ड्स आहेत की त्या वर्ड्समध्ये काय झालेलं आहे तर एंडिंग एफने किंवा एफने झालेलं आहे, तर फक्त काय करू शकतो आपण एस ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल चीफ, CHIEF, चीफचा एंड झालेला आहे एफने, पण चीफ्स वगैरे असं करायचं नाही आहे, फक्त काय करायचं आहे प्लुरल करत असताना एस ॲड करायचं आहे, म्हणजेच हे काय होणार आहे चीफ्स. त्याच्यानंतर गल्फ आहे, तर गल्फ्सचं काय होणार आहे गल्फ्स, नॉट गर्ल्स. त्याच्यानंतर सेफ आहे, सेफमध्ये पण काय करायचं आहे आपल्याला फक्त एस ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर प्रूफ असेल, एंड झालेला आहे प्रूफ, पण प्रूफ्स असं होणार नाही आहे, काय होणार आहे प्रूफ्स असं होणार आहे. त्याच्यानंतर क्लिफ आहे, सो क्लिफचं प्लुरल काय होणार आहे क्लिफ्स. म्हणजे असे पण काही आहेत वर्ड्स की जे एफने आणि एफने एंड होतात, पण प्लुरल्स मात्र त्याच्या करत असताना काय करायचं आहे फक्त आपल्याला एस ॲड करायचं आहे. इन द सेम वे हँकरचीप पण आहे बघा, हँकरचीपचं प्लुरल काय होणार आहे हँकर चिप्स. सो हा होता आपला रूल नंबर 6. सो बघा आता इथं अजून एक सांगायचं राहिलं तर काय आहे की देर आर अ फ्यू नाउन्स दॅट फॉर्म देअर प्लुरल बाय ॲडिंग EN टू द सिंग्युलर. म्हणजे असे पण काही नाउन्स आहेत की त्याच्यामध्ये आपण काय करतो त्यांचे प्लुरल फॉर्म करत असताना EN ॲड करत असतो. फॉर एक्झाम्पल ऑक्स, आता ऑक्स ऑक्सेस किंवा ऑक्स असं होत नाहीत, ऑक्सचं प्लुरल काय होतं ऑक्झन. त्याच्यानंतर चाइल्डचं काय होतं, चाइल्ड्स वगैरे होत नाही तर काय होतं हे चिल्ड्रन. सो हा एक रूल सांगायचा राहिला होता की काय रूल आहे की असे पण काही नाउन्स आहे की त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आपल्याला शेवटी EN ॲड करून त्यांचं प्लुरल फॉर्म केलं जातं, तर काय आहे ते ऑक्सचं होतं ऑक्झन, चाइल्डचं होतं चिल्ड्रन. आता नेक्स्ट आहे आपला रूल नंबर 7. रूल नंबर 7 काय आहे बघा आता की आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मोस्टली ह्याच्यामध्ये एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. तर रूल काय आहे तो की सम नाउन्स हॅव द सिंग्युलर अँड द प्लुरल अलाइक. म्हणजे काय की असे काही नाउन्स आहे की त्यांचे सिंग्युलर फॉर्म आणि प्लुरल फॉर्म जे आहेत तर ते अलाइक म्हणजेच काय आहेत तर सेम आहेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर स्वाईन, स्वाईनचं प्लुरल स्वाईन्स वगैरे असं होत नाही, तर इथं काय होतं स्वाईनचं प्लुरल हे स्वाईनच राहतं. इन द सेम वे डिअर, डिअरचं पण डिअर्स वगैरे होत नाही, डिअरचं काय होतं डिअरच राहतं. त्याच्यानंतर शीप आहे पण विच वन SHEEP शीप, नॉट SHIP शीप. तर SHEEP शीपचं प्लुरल काय होतं शीपच होतं. त्याच्यानंतर हेअर बघा, हेअर हे काय आहे हेअरचं प्लुरल पण काय होतं हेअर्स होतं, हेअर्स असं होत नाही. त्याच्यानंतर कॉड आहे, तर कॉडचं प्लुरल पण काय होतं कॉडच राहतं. त्याच्यानंतर एअरक्राफ्ट, एअरक्राफ्टचं प्लुरल एअरक्राफ्ट्स असं होत नाही, ह्याचं प्लुरल काय आहे एअरक्राफ्टच आहे. त्याच्यानंतर सिरीज, याचं पण प्लुरल काय होतं सिरीजच होतं, सिरीज. स्पेसीज, बरेचसे वर्ड्स आहेत की ते काय होतात त्यांचे प्लुरल्स हे सेम आहेत. अजून जर एक्झाम्पल असेल बघायचे असेल तर स्कोअर, स्कोर्स असं होत नाही, बऱ्याच वेळेला ही मिस्टेक आपण करतो की स्कोअरचं प्लुरल करत असताना स्कोर्स असं म्हणतो, बट स्कोअरचं प्लुरल काय असतं तर स्कोअर्स प्लुरल हे असतं. त्याच्यानंतर 1000 आहे,
100 आहे किंवा डझन आहे, असे पण काही वर्ड्स आहेत त्यांचे प्लुरल्स हे सेम असतात. सो हे काही एक्झाम्पल्स आहे की काय सांगितलं याच्यामध्ये. रूल नंबर 7, सम नाउन्स हॅव सेम सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. रूल नंबर 8 काय आहे बघा, की असे काही नाउन्स आहेत की ते काय होतात, फॉलोइंग नाउन्स लुक प्लुरल बट आर इन फॅक्ट सिंग्युलर. म्हणजे काय की असे पण काही नाउन्स आहेत की ते वाटताना तर असं वाटतं की ते काय आहेत, प्लुरल्स आहेत, बट ॲक्च्युली ते काय आहेत तर सिंग्युलर आहेत. फॉर एक्झाम्पल बघा मॅथमॅटिक्स. आता काही नेम्स ऑफ सब्जेक्टच्यामध्ये काय काय येतं, नेम्स ऑफ सब्जेक्ट, मग त्याच्यामध्ये काय आहे, मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे मॅथमॅटिक्स आर असं होणार नाही आहे, तर मॅथमॅटिक्स इज, सपोज मॅथमॅटिक्स इज अ गुड सब्जेक्ट, तर मॅथमॅटिक्सचं काय होणार आहे, मॅथमॅटिक्सचं सिंग्युलर आहे. हे प्लुरल वाटतं आपल्याला प्लुरल, बट इनफॅक्ट ते काय आहे, सिंग्युलर आहे. तर इन द सेम वे फिजिक्स पण आहे बघा, किंवा सिविक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. सो हे काय आहे तर वाटतं ना आपल्याला असं वाटतं की हे काय आहेत, प्लुरल्स आहेत, बट इनफॅक्ट ते काय आहेत तर सिंग्युलर फॉर्म्स आहेत. आता नेम्स ऑफ सम कॉमन डिसीजेस. आता काही डिसीजेसचे नावं पण आहेत, जसं की मिसल्स आहे बघा, किंवा मम्स, रिकेट्स. म्हणजे एंडिंगला ह्याच्या एस आहे, बट इट डझंट मीन की हे काय आहेत तर प्लुरल फॉर्म नाही, तर ॲक्च्युली हे काय आहे, सिंग्युलर फॉर्म्स आहेत. आता नेम्स ऑफ सम गेम्स. आता काही गेम पण आहेत, जसं की बिलियर्ड्स आहे. बिलियर्ड्स हे काय आहे, गेमचं नाव आहे. तर वाटतं ना कसं वाटतं की हे प्लुरल आहे, बट ते ॲक्च्युली काय आहे, सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर ड्रॉट्स एक गेम आहे. सो हे काय आहेत तर दिस नाउन्स आर लुक्स प्लुरल बट इनफॅक्ट दे आर सिंग्युलर. फॉर एक्झाम्पल बघा, मॅथमॅटिक्स इज हिज फेवरेट सब्जेक्ट. त्याच्यानंतर अजून एक वर्ड आहे म्हणजे न्यूज. न्यूज हा एक कॉमन वर्ड आहे की तो काय आहे, सिंग्युलर आहे, पण वाटताना काय वाटतं आपल्याला की प्लुरल आहे. सो याच्यामध्ये आपण न्यूज हा एक वर्ड ॲड करू शकतो. आता रूल नंबर 9 काय आहे बघूयात आपण. तर रूल नंबर 9 आहे बघा, अ कंपाऊंड नाउन जनरली फॉर्म्स इट्स प्लुरल बाय ॲडिंग यस टू द प्रिन्सिपल वर्ड. कंपाऊंडचा अर्थ काय होतो की जेव्हा दोन वर्ड्स एकत्र येऊन एक नवीन वर्ड तयार होतो, मग त्याला आपण काय म्हणत असतो, तर कंपाऊंड नाउन असं म्हणत असतो. व्हेन टू वर्ड्स जॉईन अँड मेक अ सिंगल वर्ड, दिस वर्ड इज कॉल्ड अ कंपाऊंड वर्ड और कंपाऊंड नाउन. मग कंपाऊंड नाउनचे प्लुरल्स कसे फॉर्म करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जे प्रिन्सिपल वर्ड असेल, प्रिन्सिपल म्हणजे काय की जो मेन वर्ड असेल, त्या मेन वर्डला काय करायचं आहे, एस सफिक्स ॲड करून त्याचं प्लुरल फॉर्म करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, सन इन लॉ आपण जर एक्झाम्पल घेतलं, सन इन लॉ. आता त्याच्यामध्ये मेन वर्ड कोणता आहे, प्रिन्सिपल वर्ड आहे सन. मग सनला काय करायचं आहे आपल्याला, एस सफिक्स ॲड करायचं आहे. सो ह्याचं काय होणार आहे, सन्स इन लॉ. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण जर घेतलं की डॉटर इन लॉ. काय घेतलं आपण, डॉटर इन लॉ. त्याच्यामध्ये मेन वर्ड कोणता आहे, डॉटर. मग याचं डॉटरचं प्लुरल काय होणार आहे, डॉटर. सो डॉटर्स इन लॉ. आता सपोज आपण घेतलं कमांडर इन चीफ. कमांडर इन चीफ. आता याच्यामध्ये मेन वर्ड कोणता आहे, कमांडर आहे. मग त्यामुळे काय करायचं आहे, कमांडरला आपल्याला एस सफिक्स ॲड करायचं आहे. सो काय होणार आहे इथं, कमांडर्स इन चीफ. आता नेक्स्ट सपोज घेतला आपण स्टेपसन. मग स्टेपसनचं काय होणार आहे, स्टेपसन्स. सन हा वर्ड काय त्याच्यामध्ये मेन आहे. आता पुढचं जर घेतलं आपण मेड सर्वंट. मेड सर्वंट. तर मेड सर्वंटचं काय होणार आहे, मेड्स सर्वंट. सॉरी, मेड सर्वंट्स. काय होणार आहे, मेड सर्वंट्स. म्हणजे काय करायचं आपल्याला, शेवटी काय करायचं आहे, एस ॲड करायचं आहे. सो काय होणार आहे, मेड सर्वंटचं मेड सर्वंट्स. त्याच्या नेक्स्ट काय आहे, पासर बाय. काय आहे, पासर बाय. पासर बायमध्ये पासर मेन वर्ड आहे. सो याला काय करायचं आहे आपल्याला, एस सफिक्स ॲड करायचा आहे. सो काय होणार आहे, पासर्स बाय. त्याच्यानंतर पुढचं आहे मॅन ऑफ वॉर. मॅन ऑफ वॉर. सो मॅन ऑफ वॉरचं काय होणार आहे, मॅन हा महत्त्वाचा वर्ड आहे, प्रिन्सिपल वर्ड आहे. सो मॅनचं प्लुरल काय होतं, मेन होतं. सो काय होणार आहे, मेन ऑफ वॉर. सो इन दिस वे काय केलं आपण की
जे मेन वर्ड्स आहेत त्या मेन वर्डला काय करायचं आहे आपल्याला ॲज सफिक्स ॲड करून त्यांचे प्लुरल्स फॉर्म करायचे आहेत. कशामध्ये? तर कंपाऊंड नाऊनमध्ये. आता नेक्स्ट जो 10th वाला आपला जो रूल आहे, लास्टचा जो रूल आहे, तर तो रूल काय आहे बघा की सम नाउन्स ओनली यूज इन प्लुरल. म्हणजे असे काही नाउन्स आहे की ते फक्त काय करतात आपण, ते फक्त प्लुरल फॉर्ममध्ये यूज केले जातात. मध्ये कोणकोणते आहेत? म्हणजे याच्यामध्ये एकतर इन्स्ट्रुमेंट्स असतील की जे काय करतात, त्यांचे 2 पेअर होतात आणि त्या 2 पेअरचं सिंगल किंवा 2 पार्ट्स असून ते सिंगल एक पेअर तयार करतात. किंवा काही आर्टिकल्सचे नेम्स आहेत. आता सपोज आपण इन्स्ट्रुमेंटचे नावं जर घ्यायचे म्हणलं तर इन्स्ट्रुमेंटमध्ये काय येणार आहे? सीझर्स. काय येणार आहे? सीझर्स. आता सीझर्समध्ये 2 पार्ट्स असतात आणि 2 पार्ट्सचं काय होतं, एक सिंगल पेअर तयार होते. सो हे काय आहे? सीझर्स हे कशामध्ये फक्त आपण प्लुरलमध्ये ॲड करू शकतो किंवा यूज करू शकतो. इन द सेम वे टंग्स आहे. टंग्स पण काय आहे? 2 पार्ट्स आहेत आणि सिंगल पेअर तयार करते. स्पेक्टॅकल्स आहेत, हे पण काय आहे तर प्लुरल फॉर्ममध्ये आहे. आता त्याचप्रमाणे काही आर्टिकल्स ऑफ ड्रेस आहेत, म्हणजे काही ड्रेस आपले असतील जसं की ट्राउझर्स आहेत. त्याच्यानंतर सपोज काय आहे? जीन्स आहे, टाईट्स आहेत, शॉर्ट्स आहेत. सो हे काय आहे तर हे फक्त आपण प्लुरलमध्ये यूज करू शकतो. सो हे काय आहे? सम नाउन्स विच आर ओनली यूज्ड इन प्लुरल्स. आता बऱ्याच असे अजून एक्झाम्पल्स असतील, बट हे थोडे आपण यातले एक्झाम्पल घेतलेले आहेत. सो अशा प्रकारे काय करतो आपण तर हे प्लुरल्स फॉर्म करू शकतो. असे प्लुरल फॉर्म करायचे आपण काय केलेले आहेत तर 10 रूल आपण बघितलेले आहेत. सो स्टुडंट्स, हा होता आपला सिंग्युलर आणि प्लुरल हा लेसन, जो की सैनिक स्कूलच्या एक्झामला 4 मार्कांसाठी विचारलेला असतो. तर याच्यावरतीच तुम्हाला काही एक्सरसाइज दिलेल्या आहे. सो ह्याचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.